बऱ्याचदा होतं काय, पचन बिघडण्याचं सगळ्यात पहिलं कारण हे आहे की तुमची जेवढी पचवण्याची ताकद आहे त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जाणं. आपल्याला बऱ्याचदा कळतच नाही की आपल्या शरीराला किती पचलं जाणार आहे. आजकालच्या काळात आपण आपल्या पचनशक्तीपेक्षा जास्त खातो. ते सोडून आपण आपलं सगळं काम हे बैठं आहे, त्याच्यामुळे अजून आपली डायजेस्टिव्ह कपॅसिटी जी आहे ती वीक होते. त्याचबरोबर आपल्या आहारातल्या काही गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजकाल खूप ट्रेंड आला आहे सलॅड्स खाण्याचा, ज्याच्यामध्ये आपण कच्च्या भाज्या खातो, कडधान्य खातो. पण ह्या कच्च्या भाज्या किंवा जी कडधान्य आहेत मूळ आलेली, ही असतील कदाचित तुमच्या न्यूट्रिशनल लेवलवर चांगली असतील, पण हे पचवण्यासाठी किंवा त्यांचा तुमच्या पोटावर काय होतं तर कडधान्य जी आहेत ती तुम्हाला बद्धकोष्ठता करणारी असतात. अच्छा. सो किंवा ती तुमच्या डायजेशनला अवघड असतात, पचायला जड असतात. भाज्या आधीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर आपण काय करतो, आपण भाज्या परतून शिजवून खायचो. पण आजकाल कच्च्या भाज्या, कडधान्य जी कच्ची आहेत, ज्यांच्यावर कुठलाही अग्निसंस्कार झालेला नाही, अशा खाण्याकडे आपला ट्रेंड वाढलेला आहे. त्याच्यामुळे आधीच आपली डायजेस्टिव्ह कपॅसिटी कमी आणि त्याच्यामध्ये आपण अशा गोष्टी नियमित खायला लागलो तर त्यांनी हा जो त्रास आहे अपचनाचा तो वाढतो आणि मग तो पुढे जाऊन बद्धकोष्ठता म्हणून रिफ्लेक्ट होतो आणि मग त्यातनं पुढे जाऊन ह्यासारखे जे आजार आहेत ते उद्भवतात.